पण तरी देखील यहुदी लोक काय करायचे, त्या नियमाचं देखील पालन करत नव्हते. आता नवीन करारात तुम्ही आम्ही पाहिलं, देव काय म्हटलं आहे, तुझं काहीच नाही, माझं काहीच नाही, सगळं कोणाचं आहे? कोणाचं आहे? सांगा कोणाचं आहे? तुमचं काय आहे का आता? पण नवीन करारामध्ये काय आहे तुम्हाला आणि मला? नियम आहे. जसा मला 3:10 मध्ये एक नियम होता. काय सांगा? दशांश बद्दल. कशाबद्दल? दशांश बद्दल. की जे काही तू कमवतो त्याचा 10वा भाग तू देवाच्या मंदिरामध्ये आण. बरोबर आहे? आता लोक म्हणतात ते पास्टर जुन्या करारामध्ये लिहिलं होतं, नवीन करारात कुठं लिहिलं आहे? बरोबर आहे ना? नवीन करारात द्यायलाच नाही सांगितलं. पण बघा, नवीन करारामध्ये जे लोक असा प्रश्न टाकतात त्या लोकांसाठी हे उत्तर आहे. नवीन करारात तुमचं माझं काहीच नाहीये, सगळं काही देवाचं आहे. कोणाचं? सगळं कोणाचं आहे? आता तुम्ही आणि बघा, या 4 मुद्द्यामध्ये लिहिलं आहे, तू कोणावर प्रेम कर. अरे कोणावर प्रेम कर? फर्स्ट कोणावर प्रेम कर? तू कोणाचा आहेस? मग तू जर देवाचा आहे, तुझं काहीच नाही ना. हे तन, हे मन, हे शरीर कोणाचं आहे? मग तुमचं आणि माझं काय सांगा? बघा, येशू ख्रिस्त त्या व्यक्तीला देखील म्हटला, तुझं सगळं काही विक आणि तू माझ्या मागं सगळं काही ठेवू नको तुझ्याजवळ, मग माझ्या मागे ये, म्हणजे तुला अनंत काळचं जीवन मिळेल. बरोबर आहे? आता तुमच्या आणि माझ्या हे लक्षात येतं की आज देखील विश्वासणारे लोक मंदिरात येतात, देवाची भक्ती करायला येतात, देवाची आराधना करायला येतात, पण देवाचं देवाला आज पण देत नाही. किती लोक देतात? आपल्या कामाचा दशांश, आपला नोकरीचा दशांश देतात. आपण खुरपायला जातो त्याचा दशांश आम्ही काढतो. आपण धंदा करतो, व्यवसाय करतो, त्याचा दशांश आम्ही काढतो. आपण काही कुठला XYZ काम करत असेल त्याचा दशांश काढतो. येशू प्रभू की. तर तुम्हाला आणि मला हा नियम आहे